राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी लाडकी बहिणीबद्दल मोठं विधान केलंय। लाडक्या बहिणींना 2100 रुपये योग्य वेळी देण्यात येणार असल्याचं, त्याशिवाय आगामी निवडणुकांमध्ये महायुतीला मतं मिळणार नाहीत असं विधान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय। महायुतीनं निवडणुकीत लाडक्या बहिणींची मतं विकत घेतल्यानं त्यांना 2100 रुपये देणं क्रमप्राप्त आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। मी तुम्हाला या युती सरकारचा एक मंत्री म्हणून ही योजना अजिबात बंद होणार नाही। 2100 रुपये करण्याचं मी वचन दिले, ते योग्य वेळेला ते केल्याशिवाय जिल्हा परिषद नगरपालिकेला आम्हाला मतं मिळणार नाही हे आम्हाला माहिती आहे। आणि किती जरी विरोधक म्हणत असतील की बाबा 46,000 कोटी रुपये लागणार आहेत, विकास कामावर परिणाम होणार आहे, पण त्यासाठी सुद्धा महायुती सरकारने संपूर्ण व्यवस्था केलेली आहे। आता काय सत्ता आली आहे, हसन मुश्रीफ म्हणतायत 2100 द्यावंच लागेल, मतं विकत घेतली आहेत, परत मतं विकत घ्यावीच लागतील। त्यांना 2100 देणं क्रमप्राप्त आहे। लाडक्या बहिणींना आता सावत्र वगळून देऊन चालणार नाही, कदाचित 2100 ते 3000 करावे लागतील। घेतलीत ना मतं विकत पैसे देऊन, बघा आता घ्यावीच लागतील। याचाच अर्थ निवडणुका लक्षात घेऊन तुम्ही या सगळ्या गोष्टी करतात हे तुमच्या वक्तव्यातून स्पष्ट होतं। निवडणुका आला की तुम्हाला लाडकी बहीण आठवती, निवडणुका आल्या की तुम्हाला लाडका भाऊ आठवतो। निवडणुका संपल्या की या लाडक्या बहिणीशी काही घेणं देणं नाही, ती जगली का मेली, पाणी तिला मिळालं का नाही मिळालं, तिचं कायदा सुव्यवस्थेचं तिला संरक्षण मिळालं नाही मिळालं, ही परिस्थिती मला असं वाटतं या मंत्री महोदयांच्या वक्तव्यातून दिसते। सर्वांची अपेक्षा आहे, हसन मुश्रीफ जर म्हणलं असेल तर तीच गोष्ट त्यांनी अजितदादाला सांगितलं तर बरं होईल। नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, सर्वात आवडती योजना व सर्वात गाजलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। सरकार लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन मदत करतच आहे, पण आता प्रश्न आहे तो म्हणजे 2100 रुपयाचा। महत्त्वपूर्ण माहिती आहे, त्यामुळे नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी नक्कीच लाडक्या बहिणींना आश्वासन दिलं होते की लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार, पण त्याबाबत अजून कोणतेही अपडेट नाही। पण आता इथे मोठं विधान केलं आहे, इथे सांगण्यात आलं आहे की 2100 रुपये योग्य वेळी लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे। तर शिक्षण मंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी लाडकी बहीणबद्दल मोठं विधान केलंय। लाडक्या बहिणींना 2100 रुपये योग्य वेळी देण्यात येणार असेल, त्याशिवाय आगामी निवडणुकीमध्ये महायुतीला मतं मिळणार नाहीत असे विधान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे। तर महायुती सरकारने लाडक्या बहिणींचे नक्कीच लाड केले आहेत, प्रत्येक बहिणीला 1500 रुपये दिले आहेत। आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 9 हप्ते जमा झाले आहेत। आता प्रतीक्षा आहे ते म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता, तो म्हणजे 10वा हप्ता। आता 1500 रुपये मिळणार का 2100 रुपये मिळणार, कारण निवडणुकी येत आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींचे नक्कीच लाड करत राहावे लागणार आहे। लाडक्या बहिणींमुळेच महायुती सरकार निवडून आले आहे अशी बरीचशी चर्चा सुरू आहे। 2100 रुपये मिळणार का नाही, कारण सध्या तरी लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळत आहे व एप्रिल महिन्याचा हप्ता आता म्हणजे लाडक्या बहिणी प्रतीक्षा करत आहे की एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, तर ते अक्षय तृतीयापर्यंत जमा होईल का, 1500 रुपये मिळणार का 2100 रुपये मिळणार का, पुढे जाऊन तुम्हाला 2100 रुपये सुद्धा योग्य वेळी देण्यात येणार आहे असे सुद्धा विधान करत आहे। त्यामुळे नक्कीच लाडक्या बहिणींचे लाड सुरूच राहणार आहे। लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन सरकार खूप मोठी मदत करत आहे, पुढे जाऊन जर 2100 रुपये दिलं तर अजूनही मदत होईल असे नक्कीच इथे लाडक्या बहिणींचे लाड सुरूच राहणार आहे। महत्त्वपूर्ण अपडेट आहे, नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।